हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता केळीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. मात्र सफरचंद खाणे सर्वांना परवडतेच असे नाही. अशा वेळेस सफरचंदाऐवजी केळी खाणेही शरीरासाठी लाभदायक आहे. दिवसातून 2 केळी खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरपासून दूर राहू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळी खाल्ल्याने कोणी जाड होत नाही. केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असा गैरसमज आहे. केळी शरीराला त्वरित ऊर्जा मिळवून देते. यामध्ये फायबर आणि 3 प्रकारची साखर शुगर असते: सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज. 2. संशोधनानुसार 2 केळी तुम्हाला 1.5 तासाहून अधिक काळ काम करण्यासाठी ऊर्जा देऊ शकतात. यामुळे ॲथलीट्स केळी अवश्य खातात. 3. ऊर्जेचा स्तर वाढवण्यासोबतच यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात. दिवसातून 2 केळी खाल्ल्यास तुमच्या शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. 4. एका शोधानुसार डिप्रेशनच्या रुग्णांनी केळी खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. केळीमध्ये आढळून येणारे एक प्रोटीन तुम्हाला रिलॅक्स करते आणि यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो. 5. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 आढळून येते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्तर संतुलित राहतो. 6. केळीमध्ये आयर्न असते. केळी खाल्ल्याने रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता राहत नाही. ॲनिमिया रुग्णांनी केळी अवश्य खावे. 7. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर केळी तुमच्या कामाचे फळ आहे. दिवसातून 2 केळी खा आणि मग पहा केळीमधील फायबर तत्वाने तुमची समस्या कशी दूर होते. 8. नाश्त्यात मुलांना केळी दिल्यास त्यांची बुद्धी तल्लख होते. यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे केळीतील पोटॅशियम तत्वामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. 9. खूप जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यामुळे जर तुमचे डोके दुखत असेल तर 1 ग्लास बनाना शेक प्या. यामध्ये थोडासा मध टाका. थोड्याच वेळात तुमची ब्लड शुगर लेवल ठीक होऊन हँगओव्हर दूर होईल. 10. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते तर मिठाचे प्रमाण कमी असते. यामुळे तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. केळी खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. 11. अल्सरचा त्रास असलेल्यांनी केळीचे अवश्य सेवन करावे. 12. केळी खाल्ल्याने गरोदर स्त्रीचे शरीरातील तापमान योग्य राहते. सफरचंदासोबत तुलना केली असता केळीमध्ये सफरचंदापेक्षा 4 पट जास्त प्रोटीन, 2 पट जास्त कार्बोहायड्रेट, 3 पट जास्त फॉस्फरस आणि 5 पट जास्त व्हिटॅमिन ए आणि आयर्न आहे. यामुळे दररोज केळी अवश्य खावे. 13. दमा असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये, कारण यामध्ये दमा वाढू शकतो. हिवाळ्यात तर या लोकांनी केळी चुकूनही खाऊ नये. खोकला असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये. यामुळे खोकला वाढू शकतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.